कारण मागचा सुद्धा बदलापूरच्या संदर्भात जो अहवाल माझ्याकडे आला त्याच्यावर तातडीने निर्णय घेण्यात आले. ज्यांना डिसमिस करायचं त्यांना डिसमिस केलं गेलं. शाळेच्या समितीला बरखास्त का करायचं नाही याच्याबद्दलची नोटीस दिली गेली. म्हणजे आमच्याकडे आल्यापासून आम्ही लगेच त्याच्यावर निर्णय घेत असतो. नेमक्या ह्याच वेळेला महिला बालकल्याणच्या मिनिस्टर यासुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे हा रिपोर्ट जरी तयार झालेला असला तरी सर्वांसमक्ष हा रिपोर्ट उघडायला लागतो. कारण ह्या कमिट्या आपण नेमलेल्या असतो आणि तो रिपोर्टसुद्धा हा गोपनीय असतो. त्याच्यामुळे अन्यथा मी आजच ह्याच्यावर निर्णय घेतला असता. आणि आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतो त्यावेळेला आमचं एंटायर डिपार्टमेंट हे त्या ठिकाणी होतं. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलेलं असेल की अनेक निर्णय हे आम्ही एकत्रित बसून ताबडतोब त्याच मीटिंगमध्ये घेतो. आणि असं केलं तरच अनेक वर्ष जे पेंडिंग इश्यूज होते हे बहुतांश बाबींवर निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्याबाबतसुद्धा एक असा निर्णय घेण्यात येईल की जेणेकरून आपली एक जी अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे त्याच्यानंतर अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत. मी ज्यावेळेला GR काढला आणि अकाउंटेबिलिटी फिक्स केली त्याच्यानंतर अनेक गोष्टी ह्या समोर यायला लागल्या. कारण अकाउंटेबिलिटी फिक्स केल्याशिवाय हे होत नसतं. त्याच्यामुळे अशी अकाउंटेबिलिटी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये शिक्षण खात्यामध्ये फिक्स केली गेली. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जबाबदार हे सर्वांना धरलं जाणार हे उघड आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वी घडलेल्या घटनासुद्धा आता समोर यायला लागल्या. परंतु पुढे भविष्यात अशा घटना घडायला प्रतिबंध होईल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा आता इंटरिम अहवाल असल्यामुळे आपणसुद्धा जनतेचं प्रतिनिधित्व करता. आपल्यासुद्धा जर काही सूचना असतील आपल्याला जनतेकडून काही प्राप्त झालेले असतील आपण अवश्य पाठवा. कारण इंटरिम अहवालावर आम्ही जी तातडीची उपाययोजना आहे तेवढी करू. परंतु हे जे आमची कमिटी आहे त्याचं काम पुढेसुद्धा चालू राहील. त्याच्यामध्ये आणि कोणाचा समावेश करायचा असेल तर तोसुद्धा केला जाईल. परंतु एकंदरच सेफ्टी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात आवश्यक ते काळजी घेतली जाईल. दुसरा मुद्दा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात आहे. माझ्या वक्तव्याचं त्या ठिकाणी विपर्यास थोडासा होतोय असं माझ्या निदर्शनाला आलं. ज्या दिवशी मी सिंधुदुर्गमध्ये पोहोचलो, कारण ही घटना सिंधुदुर्गमध्ये घडली. मी स्वतः अनेक वर्ष सिंधुदुर्गाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि आतासुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडून येऊन राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतो आहे. आम्हाला सगळ्यांना अतिशय दुःख झालं की ही घटना घडली. घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे. तातडीचे आदेश चौकशीचे आणि कारवाईचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिलेले होते, कारण ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. ही घटना घडत असताना एक गोष्टीचा मी तिथं उल्लेख केलेला होता की अत्यंत वाईट वाटत असलं तरी वाईटातून काहीतरी चांगलं निघेल अशी मी अपेक्षा व्यक्त केलेली होती. आणि त्याच्यावर सुद्धा विरोधी पक्षाच्या तिन्ही नेत्यांची की 3 किंवा 4 नेत्यांची एकत्र ज्यावेळेला प्रेस झाली त्याच्या वेळेला माझ्यावर सुद्धा टीका करण्यात आली. टीका करायचा अधिकार प्रत्येकाला असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे या काळातील एकमेव असे राजे आहेत की ज्यांचं स्वतःचं नौदल होतं. आणि त्या नौदलाचं जे हेडक्वार्टर होतं नेव्हल हेडक्वार्टर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या असलेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर होतं. आणि त्यांचे सरसेनापती आंग्रे हे त्या ठिकाणी असायचे त्या विजयदुर्ग किल्ल्यामध्ये. आणि सर्वात शेवटचा पराभव हा त्या विजयदुर्ग किल्ल्याचा झालेला होता. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य उभारलं त्याच्यामध्ये त्यांच्या साम्राज्याच्या गलबतं जिथं बांधली जात होती ते आजसुद्धा विजयदुर्गला त्या गोद्या अस्तित्वामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच जनतेची अशी मागणी होती की इथं असलेला पुतळा हा अतिशय भव्य असा असावा. एरवी नेव्हीने उभारलेला पुतळा आहे. आम्ही त्याबाबत कुठलेही बदल करू शकत नाही. राज्य शासनाने आजूबाजूचा परिसर बांधून पूर्ण त्याला सहकार्य दिलेलं आहे. नेव्हीचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असतो. आपल्या देशाचं ते संरक्षण करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आदर हा आपल्या सर्वांना असला पाहिजे. आणि हीच भावना मी त्या मुलाखतीमध्ये सुद्धा व्यक्त केलेली होती. ही मुलाखत अर्थात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असताना दिलेली मुलाखत होती आणि त्याच्यामुळे नेव्हीने काम केलं आणि म्हणून नेव्हीवर काहीतरी दोषारोप करावा असा प्रयत्न कोणीही करू नये.
पुढे सुद्धा जो पुतळा उभारला जाईल त्याच्यामध्ये नेव्ही आणि महाराष्ट्र शासन यांचं एकमत असलं पाहिजे, कारण महाराष्ट्राचं ते आराध्य दैवत आहे आणि ह्या दैवताचा पुतळा हा त्यांच्या लौकिकाला साजेसा असावा. नेव्हीने त्यावेळेला त्याची साईज ठरवली, तो 26 फुटाच्या आसपास उंचीचा पुतळा आहे. परंतु आम्हाला सर्वांनाच आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटतं, आमच्या काही माजी आमदारांनी ही भावना बोलून दाखवलेली होती की किमान 100 फूट तरी त्याची उंची असावी, म्हणजे तो जो पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे, आपल्या आरमाराची जी उभारणी केली त्याचं ते प्रतीक आहे. आणि त्याच्यामुळे एकतर अशा तऱ्हेचा पुतळा अरबी समुद्राजवळ असावा हे नेव्हीने स्वतःहून म्हणणं हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. दुसरं असं आहे की नेव्हीचं जो फ्लॅग आहे, या फ्लॅगवर प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधवाक्य हे आलेलं आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी घटना आहे. आणि ज्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान महोदयांनी पुढाकार घेतलेला होता. स्वतः पंतप्रधान महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलेले होते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तेवढाच पुतळा उभारला तरी त्यांनी पुन्हा येणं, त्याचं अनावरण करणं, ह्या भागा एवढंच तो जर भव्य झाला तर ही आता आमची एकत्रित बैठक आहे मुख्यमंत्री महोदयांनी लावलेलं, त्यावेळेला मी हा विचार जरूर मांडेन. पण ज्या क्षणी मी हे बोललो त्याच दिवशी मी नेव्हल हेडक्वार्टरला पत्रसुद्धा देण्यासाठी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केलेलं आहे, कारण हे पत्र नेव्हल हेडक्वार्टरला पोचावं, कारण नेव्हल हेडक्वार्टर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि त्याच्यामुळे ते पत्रसुद्धा पोचावं अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे जो का एक चुकीचा अर्थ काढला जातो किंवा एखादं वाक्य कापून तेवढंच वाक्य दाखवलं गेलं तर त्याच्यातून खरा अर्थ प्रेरित होत नाही. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जी हानी पोचली त्याच्याबद्दल मनापासून दुःख हे प्रत्येक मराठी मनामध्ये आहे, संपूर्ण राज्यामध्ये आहे. आणि तेवढंच किंवा त्याच्यावेळी एवढंच आणि त्याच्या किमान जास्त करणे आमच्या जिल्ह्यातला महाराजांचे झाले, त्याच्याविषयी अधिकचं दुःख आम्हा सर्वांना आहे. आणि त्याच्यामुळे अतिशय भव्य असा नवीन पुतळा लवकरात लवकर उभारण्यात यावा ही मागणी मी त्यावेळेला केली होती. आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा ही करेन आणि नेव्हीला सुद्धा आमची मागणी ही राहील. आणि नेव्ही आणि महाराष्ट्र शासनाने एकत्र हे सगळं केलं पाहिजे, कारण नेव्ही हा सुद्धा एक आमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आमच्या अभिमानाचा विषय आहे. मी फक्त एक असं करतो की मी हे हिंदीमध्ये एकदा सांगतो, त्याच्यामुळे काय होतं मराठी आणि हिंदीमध्ये सांगितल्यानंतर मग प्रश्नाचे आपण उत्तर देऊ. तर मी अगोदर असं करतो की मी जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्याशी अगोदर हे करतो, कारण ते शॉर्टमध्ये होऊन जातं आणि मग प्रिंट मीडियाशी मी बोलतो, कारण मी थांबणार आहे जेवढा वेळ लागेल तेवढा, कारण हा महत्त्वाचा आणि एक अस्मितेचा आदराचा विषय आहे. त्याच्यामुळे जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ मी इथं थांबेन. एक जो बदलापुर की घटना हुई थी उसके बारे में एजुकेशन डिपार्टमेंट और महिला और बाल कल्याण आयोग दोनों की तरफ से एक कमेटी का गठन किया गया था. और जो कमिश्नर एजुकेशन है, ये जो समिति है उसके अध्यक्ष महिला बाल कल्याण के जो कमिश्नर है वो है, क्योंकि वो सीनियर IAS ऑफिसर है. और जो महिला आयोग की अध्यक्षा है, जो बाल हक आयोग की अध्यक्षा है और जो IG इस डिपार्टमेंट को देखते हैं, ये सब एडवाइज़र उस कमेटी पे थे. तो ये सब लोगों ने और उनके कमेटी मेंबर ने इसके बारे में 2 दिन तक काम किया. जितने भी गार्डियंस है, पालक है, उनका जो भी ओपिनियन है उस कमेटी ने लिया है. जो NGOs इस क्षेत्र में काम करते हैं उनका भी ओपिनियन उन्होंने लिया है. और जो भी डिसीजंस कोर्ट के हुए थे सबको उन्होंने रेफ़र किया है. इसके बावजूद भी हमारे पास ऐसे एक रिक्वेस्ट पहुंची थी कि और भी इसमें कुछ ऐड होना चाहिए, या तो हाई कोर्ट में जो केस चल रहा है इस बारे में अगर कुछ इंस्ट्रक्शंस हाई कोर्ट की तरफ आ जाए तो भी वो उसमें शामिल होने चाहिए, क्योंकि हाई कोर्ट एक सबसे बड़ी अथॉरिटी है. तो इस सब को ध्यान में रखते हुए वो रिपोर्ट हमने इंटरिम रिपोर्ट करके कंसिडर हम लोग कर रहे हैं. आज महिला बाल कल्याण समिति की मिनिस्टर यहाँ पे नहीं है, तटकरे मैडम, तो वो आने के बाद इकट्ठा हम लोग उसको स्वीकार करेंगे. और वो जो अर्जेंटली जो डिसीजन लेने हैं, जैसे मैंने कुड़गांव बदलापुर के स्कूल के बारे में डिसीजन लिए थे,
कुछ लोगों को ना कि सिर्फ सस्पेंड किया था, उनको डिसमिस किया था। किसी अदर बाकी के जो लोग थे, किसको को एक्यूज़ बनाने की हमारी सिफारिश थी, क्योंकि बाद में पुलिस डिपार्टमेंट तय करती है। लेकिन जो भी फैक्ट्स हमारे कमेटी ने वहाँ पे फाइंड आउट किए थे, वो हम सब गृह जो डिपार्टमेंट है, होम डिपार्टमेंट है, उसको दे रहे हैं हमारे सजेशन के साथ। हमने उसी दिन, और जो डिसीजन लेने हैं हमें उसी दिन हमने डिसीजन लिए और हमने उस पर कार्यवाही भी चालू कर दी। दूसरा जो मुद्दा है वो छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू के बारे में है। ये बहुत ही दर्दनाक घटना है कि ये इंसिडेंस हो गया। वो जो स्टैचू था वो नेवी ने वहाँ पे स्थापित किया था, खुद प्राइम मिनिस्टर साहब ने उसका इनॉग्रेशन किया था, और उसके साथ जो भी बाकी का काम करना है वो भी महाराष्ट्र गवर्नमेंट ने किया था। तो मैं जब सिंधुदुर्ग में गया था, क्योंकि मैं सिंधुदुर्ग का पालक मंत्री भी रह चुका हूँ, मैं सिंधुदुर्ग का नागरिक हूँ, तो उस वक्त जब मैंने वहाँ पे विज़िट की थी तो मैंने कुछ स्टेटमेंट्स दी थी। उसके बारे में कुछ अफवाहें या कुछ गलत बातें, या तो जिसको हम लोग मराठी में बोलते कि कुछ मिसअंडरस्टैंडिंग इसके बारे में हो गई होगी, इसलिए ये न्यूज़ आ गई। तो इसके बारे में बहुत सारे लोगों ने, जो विरोधी पक्ष की इस बारे में एक प्रेस हुई थी, उसमें भी बहुत सारी चीज़ें कही गई। तो मुझे ये जाहिर खुलासा करना है कि जो भी मैंने वहाँ बोला है वो क्लियर था कि जो घटना हो गई वो बहुत ही अनफॉर्चुनेट या दुर्दैवी है। तो जो बुरा कुछ घटता है तो उससे कुछ अच्छा भी निकल के आ सकता है। और अच्छा क्या निकल के आ सकता है कि छत्रपति शिवाजी महाराज का नेवल हेडक्वार्टर सिंधुदुर्ग जिला था, मतलब उनकी जो नेवल हेडक्वार्टर था वो विजयदुर्ग किले में था। वो विजयदुर्ग किला सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट का एक भाग है। तो वहीं पे अंग्रेज वहाँ से कंट्रोल करते थे पूरे अपने एरिया को, हालांकि वो रायगढ़ डिस्ट्रिक्ट से थे, लेकिन नेवल हेडक्वार्टर सिंधुदुर्ग था। ये इतिहास है। तो छत्रपति शिवाजी महाराज पहले नेवल किंग थे, और उनका बहुत बड़ा सम्मान भारत सरकार ने किया कि नेवी का जो ध्वज है उस पर शिवाजी महाराज की जो मुद्रा थी, मुद्रा मतलब उनका जो एक ये रहता है, वो उस पर ऐड किया गया। तो एक छत्रपति शिवाजी महाराज का ये सम्मान है, जिन्होंने जो पहले नेवल किंग थे। तो पहले नेवल किंग होने के उनके कैपेसिटी में उनका जो स्टैचू है वो भी बहुत बड़ा रहे, ये हमारी सबकी इच्छा थी। और अनफॉर्चुनेटली अगर ये हो ही गया है तो वहाँ पे एक 100 फीट का स्टैचू बनाया जाए, ताकि सिंधुदुर्ग किले से भी एक क्लियरली दिखाई दे। और मैंने ऐसे भी बोला था, अगर आप स्टैचू ऑफ लिबर्टी में जाते हैं तो वहाँ से भी जाने के लिए आपको बोट से जाना पड़ता है, और वो जो सुविधाएं हैं, तो इस जगह से जहाँ पे स्टैचू है वहाँ से भी सिंधुदुर्ग जाने के लिए अलग से एक सिस्टम बने, उस पूरे विभाग का एक नक्शा बनाया जाए और डेवलपमेंट हो। तो ये तो शायद विधाता की इच्छा थी कि उसके आगे कुछ जाके कुछ नहीं हो सकता। छत्रपति शिवाजी महाराज को हम लोग खुद दैवत मानते हैं। ये दैवत की भी अगर ये नहीं होती तो पहले ये डिफेक्ट सामने आ जाता और उस पर रिपेयर भी हो जाता। लेकिन शायद ऐसा हो कि वहाँ पे बहुत बड़ा स्टैचू बने, जो देखने के लिए पूरे भारतवर्ष से लोग आए, और यही इसके पीछे भावना है, दूसरी कोई भी भावना नहीं है। जो भी इंक्वायरी की बात है वो उसका तो ऑर्डर दिया गया, जो उसका स्टैचू बनाने वाला था उसकी भी इंक्वायरी, उन पर केस रजिस्टर किए गए हैं। लेकिन किसी को भी नेवी के खिलाफ नहीं बोलना चाहिए। नेवी तो हमारी रक्षण करती है, जितना सम्मान हम हमारे दैवत का करते हैं, शिवाजी महाराज का करते हैं, उतना ही हमारे शूर सैनिकों का भी करते हैं। तो इसमें नेवी और महाराष्ट्र गवर्नमेंट दोनों को इकट्ठा मिलके एक ऐसी चीज़ करनी चाहिए कि जो पूरे भारत का सम्मान बने, जो पूरे महाराष्ट्र का सम्मान बने और छत्रपति शिवाजी महाराज का सम्मान बने। तो इसीलिए हम लोग इसके बारे में निर्णय लेंगे। ये प्रेस मैंने कंबाइंड प्रेस ली है, जिसमें प्रिंट मीडिया भी है, इलेक्ट्रॉनिक मीडिया भी है। तो पहले मैं इलेक्ट्रॉनिक मीडिया के जो सवाल है उनका जवाब दूंगा, लेकिन पहले मैंने मराठी में
अपना ये बोला है, तो पहले मैं मराठी में जो सवाल होंगे उसका पहले मैं जवाब दूंगा और बाद में हिंदी में जो जवाब होते उनका भी जवाब दूंगा। सर ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यानंतर जनभावना जी आहे ती सरकारच्या विरोधात होती, तरी सुद्धा तुम्ही असं वक्तव्य का केलं की वाईटातून चांगलं घडेल अशासाठी की वाईट घटना ऑलरेडी होऊन गेलेली आहे, त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे, पण वाईटातून चांगलं हे घडू शकतं की तो भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या व्हिजनला साजेसा असा तो पुतळा होऊ शकेल। कारण आपली नेहमीच इच्छा असते की हा अरबी समुद्राच्या जवळ बनावा आणि अरबी समुद्राच्या समोर बनत असताना त्याची हाईटसुद्धा तेवढीच असावी जी त्या लौकिकाला साजेशी असेल, आणि त्याच्यामुळे वाईटातून हे चांगलं घडू शकतं की तो 26 फुटाचा पुतळा होता, तो 100 फुटाचा पुतळा घडणं अर्थात माझी मागणी मान्य होईल की नाही, कारण मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेऊ शकतात आणि नेव्हीने हा पुतळा उभारलेला होता, त्याच्यामुळे नेव्हीला सुद्धा विश्वासामध्ये घ्यायला लागेल। आदरणीय पंतप्रधान महोदयांना कळवायला लागेल, जे घडलं ते तर कळवलं गेलं असेल, परंतु पुन्हा एकदा असा जर भव्य पुतळा उभारला गेला आणि स्वतः पंतप्रधान महोदयांनी येऊन त्याचं पुन्हा एकदा उद्घाटन केलं, कारण तेवढाच पुतळा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर म्हणून ते येतीलही, परंतु आपण जर भव्य उभारू शकलो तर अरबी समुद्राजवळ जोपर्यंत आपलं मुंबईतलं भव्य स्मारक उभारलं जात नाही तोपर्यंतच्या काळामध्ये तरी हा पुतळा सहजासहजी उभारला जाऊ शकेल, कारण ते स्मारक खूपच मोठं आहे आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे निर्णय आहेत, या सगळ्याला अधीन राहून त्याची उभारणी करण्याचं काम चालू होईल। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकतर सिंधुदुर्ग जिल्हा समोर आहे, त्याला टेकून अरबी समुद्र आहे आणि त्याच्यामुळे दरम्यानच्या काळात तरी एक भव्य असं स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राला आणि सर्व शिवप्रेमींना झालेलं दिसेल। राजकोट किल्ल्यावर आज जे काही घडलं त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समितीतले जे लोकसभेचे खासदार आहेत नारायण राणे त्यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे यांनी ज्या पद्धतीनं आज तिकडे ज्या घटना घडल्या किंवा आदित्य ठाकरे तिकडे पोहोचले, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तुमच्या सरकारविषयी प्रश्नचिन्ह निर्माण आधीच झालेलं असताना आजच्या या घटनेमुळे हे किती दादागिरीची भाषा त्या ठिकाणी केली जाते। एक गोष्ट अशी आहे की राजकारण हे कोणीच करू नये, राजकारण ज्या पद्धतीने केलं जातंय, ज्या तऱ्हेने प्रेस घेतली गेली ते राजकारण नव्हतं का? हा अपघात होता, म्हणजे त्याच्यामध्ये दोष कदाचित त्याचं स्टॅच्यू करणारे मूर्तिकार असतात किंवा त्याच्यामध्ये जे त्याचं डिझाईन करतात ते इंजिनियर्ससुद्धा असतात, त्याला आतमधून स्ट्रक्चरल डिझाईन करायला लागतं। हे याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की हे राजकारण कोणी काही मुद्दाम असं केलं आहे का त्याच्यामध्ये, त्याचं उत्तर 100% नाही असं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असं करणं कोणी असा विचारसुद्धा करू शकत नाही। मग हे जर असेल तर मग याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे, जसं मी तिथे गेल्यानंतर स्टेटमेंट दिलं की 100 फुटाचा पुतळा असावा, वाईटातून काहीतरी चांगलं घडावं, वाईट 100% होऊन गेलेलं आहे, वाईट घडावं असं मी बिलकुल म्हटलेलं नाही, वाईट घडलं आम्हाला दुःख आहे, परंतु त्याच्यामध्ये 100 फुटाचा पुतळा जर उभा राहिला तर आम्ही असं म्हणू शकतो की आमचं जे स्वप्न होतं की छत्रपती महाराजांचा किमान 100 फुटाचा पुतळा हा याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये आणि तो सुद्धा अरबी समुद्राच्या जवळ, कारण मुळात त्यांचं हेडक्वार्टर्स सिंधुदुर्ग होतं, त्यांचं नेव्हल हेडक्वार्टर हे सिंधुदुर्गला होतं, विजयदुर्ग किल्ल्यावर होतं, आणि त्याच्यामुळे आमची मागणी अशी होती की हा पुतळा अधिक, आता जर पुतळा अपघात झालेलाच आहे तर तो अधिक चांगला बनेल। राजकोटच्या घटनेचं मी समर्थन करत नाही, परंतु तिथं जाऊन राजकारण सुद्धा कोणी करता कामा नये, कारण लोकांच्या भावना तीव्र असतात। तुम्ही इथं करू शकला असता, जाऊन कोणी काय पाहणी करून त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का? काही नाही, तरी पण त्याच्यामधून काहीतरी पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी कोण जर तिथं जात असेल तर पूर्वी तिथे कधी ते गेलेत का, वंदन करायला गेलेत का? आम्ही जातो, पुतळ्याला वंदन करतो, आम्ही नेहमी हात लावतो तिथं, पण असे लोक की जे कधी तिथं गेले सुद्धा नाही, आता केवळ हा इन्सिडेंट घडला म्हणून तिथं तो नेव्हीने उभारलेला असा पुतळा आहे, मनापासून आम्हाला वाईट वाटलं पाहिजे की नेव्हीने उभारलेलं एका स्मारकाच्या बाबतीत हा अपघात घडलेला आहे। तेवढं तर संयम प्रत्येकाने बाळगला पाहिजे असं मला वाटतं, आणि तो संयम बाळगला नाही तर मग असे प्रसंग येतात। तिथं सुद्धा जी काय बोलाचाली झाली त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना वाईट वाटतं, असं घडायला नको होतं, परंतु मग त्यांची व्हिजिट आणि ते कोऑर्डिनेट व्हायला पाहिजे होतं।
त्यांची व्हिजिट ठरलेली होती, राणेसाहेबांची व्हिजिटसुद्धा ठरलेली होती. मग त्या कशा कोइन्साइड होणार नाहीत याची सुद्धा काळजी पुढच्या काळामध्ये घेतली गेली. आपण म्हटलं विरोधकांनी पाहणी करून काही बदल होणार नाही, पण विरोधकांना अधिकार नाहीये का तिकडे जाऊन पाहणी करण्याचा? 100% अधिकार आहे, 100%. आपण कोकणमध्ये राहता, कोकण किनारपट्टीत राहता, तुमचा विश्वास आहे का 42 किलोमीटर या रेंजने वारे आले? मला एकच मिनिट, मला एकच मिनिट, मला एक मिनिट आहे. काय माहितीये, पीडब्ल्यूडी कडे होतं, राज्य सरकारकडे होतं, पण राज्य सरकार करत काय होतं? आणि इंद्रजीत सावंत यांनी त्यांना जरा मी एक मिनिट, आपल्याला मी 2 गोष्टीची विनंती केलेली होती. मला वाटतं आपण सुद्धा त्याचा मान राखला पाहिजे. एक म्हणजे आधी मी प्रिंट मीडियाचं उत्तर देतो आणि नंतर मी प्रेसबरोबर बोलतो, कारण प्रेसबरोबर प्रेसची संख्यासुद्धा जास्त आहे आणि प्रेसमध्ये जे बोललं जातं ते व्यवस्थित बोललं, कारण ते प्रिंट होत असतं आणि ते प्रिंट केलेलं नंतर हे होत नाही. त्याच्यामुळे मी माझी प्रिंट मीडिया, एक मिनिट, इलेक्ट्रॉनिक मीडिया हे लाईव्ह, जरा एक मिनिट, लाईव्हसुद्धा जात असतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलेलं, त्याच्यामुळे आपण सुद्धा ते पाळूया अशी माझी नम्र विनंती सर्वांना आहे. मुळात आपण म्हटलं एक एकदा विचारा ना. अशा शब्दात राणे म्हणाले, अशी भाषा एखाद्या खासदाराला शोभते. हे बघा, ते जे काय बोलले त्याचं मी बिलकुल समर्थन करत नाही. याच्याबद्दल जर काय प्रश्न विचारायचा असेल तुम्ही त्यांना विचारू शकता, परंतु आजची आपली प्रेस ही घडलेल्या इन्सिडेंट्सबद्दल आहे, पुतळ्यावरची जी क्षती झाली त्याच्या संदर्भातली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातले आपण प्रश्न विचारा. किंवा मी जे वक्तव्य केलं की 26 फुटाऐवजी तो 100 फुटाचा असावा त्याबद्दल तुम्ही विचारा. आपण म्हणाला की विरोधकांनी पाहणी करून यात बदल होणार नाही, मग विरोधकांनी पाहणी करायची नाही का? अवश्य करावी, त्यांनी अवश्य पाहणी करावी, परंतु याचा सगळ्याचा रिपोर्ट, आता ही घटना घडून 2 दिवस होत आहेत आणि त्याच्यामुळे किती काळ याच्यावर वातावरण मुद्दाम तापत ठेवावं याला सुद्धा मर्यादा आहेत. आणि तुम्हाला मग नेव्हीबद्दल अभिमान नाही आहे का? ते आपले सैनिक आहेत, ते आपलं रक्षण करतात, त्याच्यामध्ये कशाला हे करायचं? आपण तर सगळ्यांनी म्हणून ठरवलं पाहिजे की नेव्हीने एक चांगला हे केला, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवला, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन एक एवढा चांगला पुतळा उभारू की तो संपूर्ण भारतामधला एक आदर्श पुतळा असेल अशा तऱ्हेचं. त्यावेळेला नेव्ही डे ठरलेला होता, नेव्ही डेला ठराविक दिवस बाकी होते, अशा परिस्थितीमध्ये दिवसाची मर्यादा होती. आता आपण अधिक चांगलं तुम्ही आता असं करणार का? आपण आता सुद्धा आपण संतप्त आहे. तुमच्यासारख्या एवढ्या नॉर्मल नाही, शिवाजी महाराजांचा विषय एवढ्या शांतपणे तुम्ही सांगत असाल ते जमणार नाही. तुम्ही इतकं जनतेला काहीच करायचं नाही म्हणजे काही म्हणायचं नाही. मी कुठे म्हटलंय? मी सांगितलं की आपण प्रेसची शिस्त पाळूया. मी आपल्याला सुरुवातीला विनंती केली, मी काय आपल्याला वाईट बोललेलो नाही, मी त्या नाही झालेलं नाही. प्लीज, मी पुन्हा एकदा सांगतो, मी तुमचा आदर ठेवतो, परंतु असं चुकीचं बोलू नका प्लीज. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलतो, त्यांना त्यांचं बंद करायला सांगतो आणि नंतर मी 1 तास लागला 1 तास आपल्याशी बोला, काही हरकत नाही. परंतु आपण पटकन संपवा, कारण प्रेसची सुद्धा लोक थांबलेली आहे. माझी एक विनंती आहे की एका वेळेला एकाने प्रश्न विचारा. मला उद्धव ठाकरे नवं टेंडर जे काढलं जाणार, तुम्ही बोलता की भव्य दिव्य पुतळा बनवणार, म्हणजे नवं टेंडर काढणार ते पैसे खाण्यासाठी काढले जाते असं उद्धव ठाकरे आरोप करतात. आणि जो खर्च झाला ज्याच्यामुळे पुतळा पडला, जो खर्च झालेला तो खर्च आता कसा वसूल केला जाणार? एक गोष्ट अशी आहे की हा पुतळा उभारण्याची पूर्ण जबाबदारी ही नेव्हीने घेतल्यानंतर सुद्धा असं बोललं जातं, याचा अर्थ आपल्या नेव्हीबद्दल त्यांना आदर नाही. आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की पुतळा नेव्ही उभारून महाराष्ट्र शासनाला देणार होतं आणि नेव्हीचा याच्यामध्ये काही दोष असेल असं मला वाटत नाही. तांत्रिक दोष 100% असू शकतो, पण आपण असं म्हणू शकत नाही. आपण शेवटी एक लक्षात घ्या, मी पूर्वीसुद्धा सांगितलं की इंडियन नेव्ही आणि महाराष्ट्र शासन दोघांनी एकत्रित मिळून पुढची कारवाई करावी भव्य स्मारक उभारण्याची. आणि भव्य स्मारक उभारलं गेलं तर खऱ्या अर्थाने जो दुर्दैवी प्रसंग घडला त्याच्यामधून आपण कुठेतरी
वेगळ्या तऱ्हेचा निर्णय घेऊ शकलो असं सर्वांच्या समोर येईल. एका वेळेला भ्रष्टाचार केला असं शरद पवार म्हणतात. अहो, उद्धव ठाकरेंच्या बद्दल मी बोलू शकतो, परंतु आदर असल्यामुळे बोलू शकत नाही. आम्हाला सुद्धा देवाने बुद्धी दिलेली आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी नाव घ्यावं याच्यात सुद्धा मर्यादा असतात आणि तो अधिकार प्रत्येकाला आहे नाव घेण्याचं. पण तो नाव घेऊन दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आलेल्या प्रसंगामधून कसं बाहेर पडायचं याच्यावर चर्चा झाली पाहिजे. कारण हा एक फक्त महाराष्ट्र शासनाचा असता तर आपण हे करू शकलो असतो कुठल्याही परिस्थितीमध्ये. 100 फुटाचा पुतळा जो उभारणार आहे तो तुम्ही सरकारी म्हणजे बघा, प्रतिनिधी ही म्हणून मागणी करताय की लोकांची प्रतिनिधी म्हणून मागणी मी करताय? आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा मागणी करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदलाचं मुख्यालय होतं आणि त्याच्यामुळे तिथं असलेला पुतळा हा सुद्धा तेवढा भव्य असावा अशी मागणी केली. ह्याच्यामध्ये चूक काय आहे? आणि दुसरं असं आहे बघा, टेंडरमध्ये पैसे खाण्यासाठी टेंडर काढताचं कसं म्हणता येईल? महाराष्ट्र शासन पुतळा उभारायला सक्षम आहे. फक्त नेव्हीने तो पुतळा उभारलेला असल्यामुळे नेव्हीला विश्वासामध्ये घेऊन हा निर्णय झाला पाहिजे. एकामेकावर ब्लेम गेम करण्यामध्ये काय अर्थ आहे? आंदोलन करून हे बघा, एक मी तुम्हाला सांगतो, पुतळा ते उभारणार आहेत का? सरकार उभारणार पुतळा. 100% सरकार महाराष्ट्र शासन खर्च करेल जर तो भव्य उभारायचा असेल तर, आणि नेव्हीने तयारी दाखवली तर नेव्ही उभारेल. हा दोघांचा मिळून प्रकल्प आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर निर्णय होत असताना अतिशय काळजीपूर्वक केला जाईल आणि भव्य असं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं पुन्हा तेजाने उभं राहील. त्याच्यासाठी कोणी मोर्चा काढण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. हे काम अगोदरच जाहीर केलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल. त्यांनी जाहीर केलेलं आहे. नाही, मला कुठलंही बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या अभिमानाचं प्रतीक आहे आणि दैवत आहे. त्याच्यामुळे कोणी काही बोललं आम्ही वाईट वाटून घेणार नाही. आम्ही जास्तीत जास्त वेगाने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक किती जास्तीत जास्त वेगाने उभं करता येईल ते आम्ही करू. शेवटचा प्रश्न, मराठीमधला शेवटचा प्रश्न. नारायणराणे यांनी स्वतः आम्ही घरात डांबून मारू, पुढे कोणी यायचं नाही अशा प्रकारचे त्यांनी बोलले. तिथं काय घडलं? मी कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही. तिथं काय घडलं याच्याबद्दल मला स्वतःला माहिती नाही, कारण मगासपर्यंत मी आझाद मैदानावर होतो. आझाद मैदानावरून थेट तुमच्या प्रेसला आलो. त्याच्यामुळे असं घडू नये एवढी मी निश्चितपणे मला वाटतं की महाराजांचा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्या बाबतीत असं काही घडू नये की वादावादी तिथं घडू नये. महाराजांचं स्मारक लवकरात लवकर कसं उभं राहील आणि ते अत्यंत भव्य कसं असावं याच्यावरच आपण ठरवून त्याच्यावर अंमलबजावणी करूया. महाराष्ट्राचे बंगले आणि कार्यालय यांच्या दुरुस्तीसाठी नव्याने कंत्राट जाहीर केलेलं आहे, त्याकडे कसं पाहता? मला एवढंच सांगायचं आहे की हा तांत्रिक मुद्दा आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्याच्यामधून जे सत्य निघेल ते तांत्रिक मुद्द्यावर सत्य निघेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला तो अहवाल येईल, नाही मला याच्याबद्दल सांगता येणार नाही, कारण हे बघा मी आपल्याला सांगितलं की आजची प्रेस हे माझ्या म्हणण्याचा जो विपर्यास्त जनतेसमोर आला त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी ही प्रेस होती. पुतळ्याच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले जातील हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यासाठी बैठक बोलवलेली आहे. ही बैठक येत्या 2 दिवसामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये ठोस निर्णय होतील आणि चौकशी ही नेहमी ज्या खात्याचं त्याच्याशी संबंध असतं तेच खातं करतं. त्याच्यामुळे PWD खात्याची चौकशी करेल असं मला वाटतं. मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालय यांच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असल्याचं कंत्राटात समोर आलेलं आहे. एक गोष्ट अशी आहे की संजय राऊत हे एवढं वाह्यात बोलत असतात, हे विषयाशी धरून नाही. आणि त्यांना काय असं सांगत होते की मंत्रालयामध्ये येण्यापूर्वी आमदारांचे आम्ही मुर्दे पाडू, हे बोलणारे संजय राऊत आहेत.
त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी कुठलीही रिॲक्शन देणार नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे म्हणून आम्ही वेळेत तिथं पोचलो, पाहणी केली, ताबडतोब नेव्हीला पत्र दिले की हा भव्य पुतळा व्हावा, जेणेकरून त्यांनी लगेच जर त्याच साईजचा पुतळा करण्याचा निर्णय घेतला तर ते घडू नये म्हणून. आता हे झालेलं आहे, हिंदीमध्ये एक प्रश्न सांगा. आहे, लास्ट आता नाही, एक आता प्रश्न प्रश्न आहे. नाही, शेवटचा मंत्र्यांचे प्रश्न. बंगले आणि कार्यालय नाही, मला त्याच्यात सुस्थितीत नाही. नव्याने कंत्राट काढण्यात आलेली आहे. मंत्र्यांचे बंगले आणि हा. कार्यालय सुस्थितीत असताना हा. त्यांची कंत्राट काढण्यात आलेली आहे. ही प्रेस ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली आहे आणि त्यांचा 100 फुटाचा पुतळा व्हावा ही माझी मंत्री म्हणून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नागरिक म्हणून मागणी आहे. आणि त्या मागणीमध्ये काय चूक असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्न मला विचारू शकता. आज जिस तरीके से मालवन को बंद करने का फैसला किया गया महाविकास अघाड़ी की तरफ से, फिर वहाँ के नेताओं द्वारा जाकर के वहाँ देखना, पानी करना और उसके बाद जिस तरीके का विवाद होना, ये सब चीजों को कैसे देखते हैं? देखिए, मुझे ऐसे लगता है कि जो घटना हुई वो बहुत ही दर्दनाक थी, तो इसके बारे में सबने अपना खेद व्यक्त किया है और उसको अभी फिर से कैसे महाराष्ट्र का वो गौरव है वो फिर से कैसे रिस्टोर किया जाए इसके बारे में चर्चा होनी चाहिए, इसके बारे में सजेशंस होनी चाहिए. ये तो ऐसे हो रहा है कि जैसे किसी ने जानबूझ के ये घटना की है या अगर कोई जिम्मेदार होगा, किसी ने उसमें टेक्निकल उसमें कुछ फॉल्ट होगा तो ये सब अवॉइड कैसे किया जाए और बहुत अच्छा स्मारक छत्रपति शिवाजी महाराज का कैसे बनाया जाए इसके बारे में ही चर्चा होनी चाहिए. जो इसकी चर्चा नहीं करते और इसका पॉलिटिकल यूज़ करना चाहते हैं तो मैं ऐसे समझता हूँ कि वो सचमुच में शिवाजी के भक्त कैसे हो सकते हैं. जो शिवाजी महाराज का भक्त होता है वो तो हमेशा सोचता है कि शिवाजी महाराज के बारे में अगर कुछ घटना हो गई होगी तो उसके ऊपर कैसे आना है, उनके स्मृति को और पवित्र और भव्य कैसे बनाना है, इसके बारे में एक शिवाजी महाराज का भक्त सोच सकता है. शिवाजी महाराज के भक्त उसके पॉलिटिकल एडवांटेज लेने के बारे में सोच भी नहीं सकते. ऐसे मेरा एक मराठी होने की वजह से मेरा ये कहना है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.